तीन मती सांगितलेल्या आहेत. अधमती, अधगती, अधरती. म्हणजे आपल्याकडनं अधिकाधिक चुकीच्याच क्रिया का होतात, है ना, वाईट क्रिया का होतात, त्याचं कारण आहे की आपली मती कशी आहे, अध आहे, ऊर्ध्व नाही आहे. ऊर्ध्व जर का असेल तर आपण धर्मवार्ताच करणार, आणि अध असेल तर अन्यवार्ताच करणार. बघा, किती पण सूचना दिली तरी देखील धर्मवार्ता का नाही सुरू होत, अन्यवार्ताच का होते? का अधमती म्हणजे आपली मती म्हणजे मानसिक विचारच तशा प्रकारचे आहेत की अधक्रिया करणं, अधमती, अधगती. आणि क्रिया पण कशी करायची आहे, म्हणजे मनामध्ये पण अधविचारच आहेत की अन्यवार्ता करावी हेच अधविचार आहेत. धर्मवार्ता करावी हे ऊर्ध्व विचार आपल्यामध्ये नाहीत. आणि जशी मती आहे तशी गती आहे. अध जर का मती असेल तर गती देखील अधच असणार, म्हणजे अन्यवार्ताच आपण करणार आहोत, अधगती. आणि अधरती म्हणजे ते अन्यवार्ता करण्याचा किंवा दोष करण्याचा कुठलंही दुःख पश्चाताप आपल्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये काय आहे, रममान होतो तो जीव. अन्यवार्ता करायला लागला जीव ना, तर तासन तास तो अन्यवार्ता करू शकतो, पण तासन तास धर्मवार्ता ऐकू देखील शकत नाही. एक तास झाला की आपल्याला कंटाळा यायला लागतो, कधी संपेल कधी संपेल. का बरं? अधमती, अधगती आणि अधरती. आपले मती अध विचाराने आहे, आपली गती अध कार्य करणारी आहे, आणि आपलं अधरती म्हणजे त्या मानसिक वाचिकेमध्ये आपण रमणारे आहोत, त्याचा आनंद घेतो. वाईट गोष्टींचा पण आनंद घेतो, आहे ना. कधी कधी भांडण बघण्याचा पण आनंद येतो की नाही, आवर्जून लोक भांडण बघायला जातात. का? अधमती, अधगती, अधरती. परंतु धर्मवार्तेच्या बाबतीमध्ये जर का बघायला झालं तर भट्टोबासांची ऊर्ध्वमती, ऊर्ध्वगती, ऊर्ध्वरती. ऊर्ध्वमती म्हणजे शास्त्र जाणून घेण्याची मती आहे, ऊर्ध्व आहे. ऊर्ध्वगती म्हणजे तशा प्रकारचे पूस प्रश्न दिसतात, भट्टोबासांचे प्रश्न आहेत, जिज्ञासा आहे, सेवा आहे, ती आम्हाला चरित्रामध्ये दिसते. आणि ऊर्ध्वरती म्हणजे त्याच्यामध्ये ते रममान देखील होतात. म्हणजे आमचे स्वामी रात्रीची व्याळी वगैरे सगळं आटोपल्यानंतर निरूपण सुरू होतं, आणि निरूपण होता 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 निरूपण संपलं आणि भट्टोबास बाहेर जाऊन बघतात तर दिवस उजाडलेला असतो. म्हणजे कमीत कमी 6 तास तरी ती चर्चा झालेली आहे. सकाळी दिवस कमीत कमी उजाडतो किती वाजता? 5:30च्या नंतर, उन्हाळा असेल तर. तर त्या वेळेला भट्टोबास म्हणतात, जी जी पाहाले जी, म्हणजे ती धर्मचर्चा करताना त्यांना कुठलाही कंटाळा आला नाही. आपल्याला 1 तासात कंटाळा येतो, पण इथे कितीतरी 2, 2.5, 3 प्रहर समजा गेले असतील, 2-2.5 प्रहर गेले असतील, तेवढ्या वेळ धर्मचर्चा केलेली आहे. अधरती हे कधी कळालं नाही, जेव्हा ते त्याच्यात रममान झालेले आहेत तेव्हा ते कळालं नाही त्यांना. भट्टोबा जेव्हा तो दगड घेऊन पाण्यामध्ये जातात वगैरे, त्यांना भीती वाटली नाही, कारण की ते ऊर्ध्वमतीमध्ये तर रममान झालेले, तो दगड कसा बसेल, चांगला बसेल याकडे त्यांचं लक्ष आहे. कुठलीच भीती मृत्यूची त्यांना त्या ठिकाणी नाही. म्हणजे अशा प्रकारे काही लोक आध विचारांमध्ये राहून आध क्रिया करून त्या आध क्रियेमध्ये रममान राहतात, आणि काही लोक ऊर्ध्वक्रियेत विचार करून ऊर्ध्वरूप क्रियाच करतात आणि ऊर्ध्वरूप क्रियेमध्येच ते रममान राहतात. अशा प्रकारे आधमती, आधगती आणि आधरती याचा निर्णय आपण या ठिकाणी बघितलेला आहे.